लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा आज 20 ऑगस्ट आहे आणि एक महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे ती म्हणजे RTIच्या संदर्भात। RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो आहे तर त्या RTIच्या द्वारे म्हणजे माहितीच्या अधिकाराच्या द्वारे काही आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आल्याची पुढे जी बाब जी आहे पुढे आल्याची आता न्यूज जिकडे तिकडे येताना दिसत आहे आणि त्याच्यामध्ये एकूण सध्या लाभार्थ्यांची संख्या किती आहे, ॲक्युरेट लाभार्थ्यांची संख्या किती आहे, किती लाभार्थ्यांना अपात्र केलं गेलेलं आहे। त्यानंतर इतर पण काही ज्या बाबी आहेत तर त्याही अगदी स्पष्टपणे कमीत कमी वेळेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज 20 ऑगस्ट आहे आणि आतापर्यंत वितरण आपलं झालेलं नाही आणि असं कधी होत नाही बरं का, एवढ्या दूर कधी वितरण आपल्याला म्हणजे वेट करायची आपल्याला गरज पडत नाही। तर साहजिकच काही लाभार्थ्यांना असं वाटत असेल की मग ह्या योजनेचं नेमकं काय चाललं आहे तर काही नाही बघा, ही जी काही आता सध्या कोणत्याही प्रकारची पडताळणी वगैरे काही चालू नाही आहे त्यामुळे कोणी सांगित असेल तर सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष करा। पण एक खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रक्षाबंधन आहे आणि त्यानिमित्त कदाचित शासनाचा 2 हप्ते देण्याचा मानस असू शकतो, त्यामुळे कदाचित वितरण पुढे पुढे जात असेल। आणि तुम्ही असं म्हणाल की 2 हप्ते देणार नाही शासन, तर देणार की नाही यावर अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाही। पण मात्र रक्षाबंधन आहे, वाढ केलेली नाही आपल्या लाडकी बहीण योजनेच्या मानधनामध्ये आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना एक रक्षाबंधनाचं औचित्य साधून 2 हप्ते देण्याचा जो काही प्रयत्न आहे तर सरकार करू शकतं आणि कदाचित त्यामुळेच वितरण पुढे पुढे जात असेल। पण जर खूप पुढे गेलं तर असं पण तुम्हाला माहिती आहे आठवड्याभराच्या आतच आता रक्षाबंधन पण आलेलं आहे आणि ऑब्व्हियसली असं नाही की रक्षाबंधनाच्या दिवशीच वितरण चालू होईल, त्याच्या अगोदरच वितरण चालू होईल, झालं तर आज उद्या परवापर्यंत पण वितरण होऊ शकतं कारण शनिवारपर्यंत कोणत्याही प्रकारची सुट्टी नाही। पण तत्पूर्वी ही एक खूप महत्त्वाची जी अपडेट आहे ती म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत जी आहे ही माहिती मिळालेली आहे। सध्या जर आपण पाहिलं लाडकी बहीण योजनेची एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे ॲक्युरेट सांगतो आहे 1,65,66,164 एवढी लाडक्या बहिणींची संख्या आहे। काही ठिकाणी तुम्ही अशा पण अपडेट पाहिल्या असतील 92 लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, तर ते एकूण कसं आहे म्हणजे कोणत्या पद्धतीने केलेलं आहे, आताच केलं आहे का किंवा या महिन्यासाठी केलं आहे का, सध्या अपात्रतेचं काही कारवाई चालू आहे का, तर बघा सध्या अपात्रतेची कोणतीही कारवाई चालू नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जो 92 लाखाचा आकडा होता तर त्याबद्दल पण मी बोलणार आहे, पण तत्पूर्वी बघा माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार 1,65,66,164 एवढी संख्या आहे, संख्या घटली आहे। आणि त्यामुळे मग काय व्हायलं आहे की पूर्वी बघा 2,48,00,000 लाभार्थ्यांची संख्या होती, आता किती झाली 1,65,00,000। मग याच्यामधून आपल्या जर का आपण नोंदी पाहिल्या म्हणजे नेमक्या नोंदी किती कटल्या आहेत तर त्याचं उत्तर आहे 92,10,000 एवढ्या लाभार्थ्यांच्या नोंदी ज्या आहेत तर रद्द करण्यात आलेल्या म्हणजे त्यांचा जे काही लाभ आहे तो थांबवण्यात आलेला आहे। आता हे 92 लाखापैकी म्हणजे असं नाही की हे लाभार्थी पात्रच होते, त्याच्यापैकी बरेचसे लाभार्थी असे आहेत की ते अजूनही पात्र असून KYCमुळे वंचित आहेत, काही लाभार्थी इतर वेगवेगळ्या कारणामुळे आहेत आणि काही लाभार्थी तर या योजनेचे पात्र नसताना पण या योजनेचा फायदा घेत होते। त्यामुळे 92 लाख म्हणजे असं नाही की सरकारने सर्वांनाच फुली मारली कट असं नाही आहे, ही पण आपण बाब समजून घेतली पाहिजे आणि जे आहे ते अगदी स्पष्टपणे मान्य केलं पाहिजे। पण मात्र 92 लाख लाभार्थ्यांची जी काही नोंदी ज्या आहेत तर त्या रद्द झालेल्या आहेत, ती पण बाब पुढे आलेली आहे। आता सध्या जर पाहिलं दरमहा बघा 2,484 कोटी इतका खर्च लागतो बघा, पूर्वी जर आपण पाहिलं तर 3300 कोटी रुपये खर्च लागायचा, पण आता जर पाहिलं आपण तर खर्च बघा जवळपास 1,000 घटला आहे बघा, 2,484 कोटी एवढा दर महिन्याला खर्च लागतो आहे। का? कारण लाभार्थ्यांची संख्या कमी झाली ना, आता लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आणि तुम्हाला जर वाटत असेल की इथून पुढे लाडकी बहीण योजनेचं काही खरं नाही तर असं काही नाही आहे। त्यामुळे कोणी सांगत असेल तर अफवांवर लक्ष देऊ नका, कारण लाभार्थ्यांची ऑलरेडी संख्या कमी झालेली आहे। उलट यामुळे फेरतपासणीला आणखी वाव मिळेल, पटकन फेरतपासणी चालू होईल, पण त्यासाठी बघा काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी झाल्याच्या नंतरच पुढे बघा काही महिन्यामध्येच आपल्याला फेरतपासणी किंवा या गोष्टी झालेल्या दिसतील। योजनेसाठी आता जर पाहिलं आपण तर वार्षिक खर्च लागतो बघा 29,819 रुपये, 29,800 आणि त्याच्या अगोदर जर पाहिलं तर तो खर्च असायचा जवळपास बघा 41 ते 39 कोटीच्या दरम्यान हजार। तर त्याप्रमाणे खर्च पण वाढला कारण की लाभार्थ्यांची प्रति महिना जी आहे देण्याची जी काही आहे म्हणजे रक्कम कमी झाली, त्यामुळे वार्षिक खर्च पण कमी झाला आहे। आणि आतापर्यंत जर माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मिळाली आहे
तर 92,10,000 लाभार्थी जवळपास अपात्र झालेले आहेत, त्यांच्या नोंदी रद्द झालेल्या आहेत. तर ह्या 92,10,000 जे आहेत तर त्याच्यापैकी काही गोष्टी तुम्हाला इथे सांगतो बघा. आता समजा काही लाभार्थी अशा होत्या त्या योजनेचा, संजय गांधी योजनेचा पण लाभ घेत होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होत्या. आता मुद्दा म्हणून तुम्हाला असं मी सांगणार आहे की अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींचा जो आकडा आहे तो इकडे कोणत्या कारणामुळे अपात्र झाले ते ह्या बॉक्समध्ये लिहिलं आहे बघा. तुम्हाला सर्व क्लिअर होईल. हे मी बोलतोय तुम्हाला परत सांगतोय, 92 लाख जे म्हणतायत ना अपात्र झाले, तर त्याचे कारण काय आहेत, खरंच अपात्र झाले आहे का, आणि झाले असतील तर कोणत्या कारणामुळे. पहिलं कारण होतं की 2 योजनेचा लाभ घेत होत्या काही लाडक्या बहिणी, संजय गांधी निराधारचा पण आणि लाडकी बहीण योजनेचा पण. आता तुम्ही बघा 2 योजनेचा लाभ देणं हे शक्य आहे का, तर ते शक्य नाही. जे आहे ते मान्य केलं पाहिजे. या योजनेचा पण लाभ, त्या योजनेचा पण लाभ ते शक्य आहे का. काही लाभार्थी पात्र असून पण त्यांना लाडकी बहीण योजनेचाच लाभ मिळत नाही आणि एका लाडक्या बहिणीला 2 योजनेचा लाभ भेटतो आहे, ते चुकीचं होतं. तर त्यामुळे 2 लाडक्या बहिणी 2 योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना सरसकट एका योजनेमधून बंद केला त्यांचा लाभ. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची संख्या गेली बघा 3,60,000वर, म्हणजे 3,60,000 लाभार्थी याच्यामुळे रद्द झाले, बरोबर. त्यानंतर बघा काहींचे वार्षिक कुटुंब कमी जास्त असून पण कमी दाखवलं त्यांनी, कागदपत्रे चुकीचे दाखवले, वेगवेगळे कारणं. तर अशा लाडक्या बहिणींची संख्या निघाली 16 लाखाच्या दरम्यान. किती? 16 लाखाच्या दरम्यान. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट सांगतो बघा, फेर तपासणी जेव्हा होईल ना, तर त्या फेर तपासणीमध्ये जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला ते सिद्ध करण्यासाठी फेर तपासणीमध्ये काहीतरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईल. त्यामुळे काही लाभार्थ्यांचं जर उत्पन्नाअभावी जर लाभ बंद झाला असेल आणि उत्पन्न कमी असेल तर त्यांचा लाभ फेर तपासणीमध्ये चालू होऊ शकतो. त्यानंतर बघा ई-KYC हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ई-KYC शासकीय कर्मचारी असल्याचे जे आहे त्यांनी स्वतः मान्य केलं, तर तशा 4,42,000 लाभार्थ्यांचं म्हणजे त्यांच्या घरामध्ये शासकीय नोकर आहे. मग आता मला सांगा 4,42,000 लाभार्थी घरामध्ये शासकीय नोकरी आहे, तर त्यांना लाभ मिळाला नाही पाहिजे या योजनेचा. कारण या योजनेच्या सोयी घोषणापत्र जे होतं त्याच्यावर लिहिलेलं असायचं माझ्या घरामध्ये कोणताही शासकीय नोकर नाही, आणि आपण सही करायचो त्याच्यावर. तर त्यामुळे यांना तर लाभ नाही मिळाले. म्हणजे हे बघा हे आकडे वाढत आहे त्याच्यामुळे 16 लाख, 3 लाख, त्यानंतर 4 लाख. आता यांना अपात्र करणं गरजेचंच होतं. त्यानंतर एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेत होते, त्यामुळे यांची संख्या निघाली जवळपास 2.5 लाख. बघा खूप मोठा आकडा आहे. त्यानंतर ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे तर त्या लाडक्या बहिणींची संख्या निघाली 1,80,000. ही सर्व माहिती तुम्हाला आकडेवारीच सांगवलं आता मी. किती निघली? 1,80,000. 65पेक्षा अधिक वय झालं. आता ज्यांचं 65पेक्षा अधिक वय झालं तर त्यांनी इतर योजनेसाठी पण ते अप्लाय करू शकतात. निराधार योजना आहेत तर तिथे त्या अप्लाय करू शकतात, तिथे त्यांना परत लाभ चालू होईल. जर लाडकी बहीण योजनेचा बंद झाला तर मी त्यासाठी सविस्तर तुम्हाला सांगेल की पुढे कोणत्या योजनेसाठी आता तुम्ही अप्लाय करायचं 65पेक्षा वय झाला असेल जास्त तर. त्यानंतर बघा जिल्हा पातळीवर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बघा. जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या कारणामुळे काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला तर त्यांची संख्या जवळपास 1,70,000. तर इथे पण फेर तपासणीमुळे जे परत सांगतो बघा, फेर तपासणी जेव्हा होईल तर तेव्हा या लाडक्या बहिणींचा, बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा लाभ इथे चालू होऊ शकतो बघा. कारण जिल्हा पातळीवर आणि विलेज लेवलला बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे ज्यांचे लाभ अपात्र करण्यात आलेत म्हणजे कागदपत्र अभावी किंवा वेगवेगळ्या कारणामुळे, तर त्यांना फेर तपासणीमध्ये, कारण सध्या तर कागदपत्रे अपलोड करता येत नाहीत, तर तेव्हा त्यांना ते परत संधी मिळण्याची शक्यता आहे. ही खूप डिटेलमध्ये यासाठी सांगावलो कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे लाभ परत जे आहेत बघा जेव्हा हे चालू होईल म्हणजे फेर तपासणी पोर्टल तेव्हा त्यांचे लाभ चालू होतील. त्यानंतर शासकीय कर्मचारीच म्हणून ओळख पटली त्यांची की सिद्ध झालं की हे शासकीय कर्मचारी आहेत, तर त्यांची संख्या होती जवळपास 8,000. आता ह्यांना तर लाभ मिळालाच नव्हता पाहिजे, कारण शासकीय नोकर असल्यानंतर लाभ मिळालाच नाही पाहिजे, कारण गोरगरिबांना मिळाला पाहिजे, त्यांच्यासाठी ही योजना आहे. आणि सर्वात त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 3 स्टार पॉईंट आपला जो आहे तो म्हणजे KYC पूर्ण केलीच नाही. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट आता पुढे येते आहे, यांची संख्या किती आहे? 62 लाख. खूप मोठा आकडा आहे बरं का. 92 लाखामध्ये 62 लाख लोकांना KYCच करता आली नाही. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतील, जे अपात्रच आहेत त्यांना KYC करताच आली नाही, किंवा त्यांना ती KYCसाठी जे आहे कुठल्याच पद्धती संधीच दिली नाही शासनाने, म्हणजे KYC ते अपात्र असल्यामुळे त्यांना KYC झालीच नाही त्यांची, किंवा ज्यांनी केलीच नाही अपल होऊन पण की बाबा मला KYC माझी होणार नाही, मी अपात्रच आहे पण चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते, त्यांनी केलीच नाही. पण असे पण काही लाभार्थी आहेत जे दुर्गम भागामध्ये आहेत, त्यांना KYC करणं शक्य झालं नाही. वेगवेगळे तांत्रिक कारणं होते, खूप काही वेगवेगळ्या कारणामुळे, काही एकल लाडक्या बहिणी होत्या, आणि त्यामुळे हा 62 लाखाचा आकडा येतोय. तर याच्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या परत KYC पोर्टल चालू झाल्याच्यानंतर पात्र होऊ शकतात. त्यामुळे जो 92 लाखाचा आकडा येतोय सध्या, तर या आकड्यामध्ये बरेचसे पात्र लाभार्थी पण आहेत. तर त्यामुळे शासनाला पण विनंती आहे की लवकर KYCचं पोर्टल चालू करा आणि फेर तपासणी लवकरात लवकर चालू करा. राहिला मुद्दा आपल्याला आज 20 ऑगस्ट असून पण वितरण झालेलं नाही. तर बघा वितरणाच्या संदर्भात मी तुम्हाला काल पण सांगितलं, पुढील जे काही 2-3 दिवस जे आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत, आणि वितरणाच्या संदर्भात
जेव्हा वितरण चालू होईल तेव्हा अगदी स्पष्टपणे आपल्या व्हिडिओच्या थंबनेलला लिहिलेलं असतं, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. समजा मधल्या टायमामध्ये तुम्हाला वाटत असेल सर आम्ही रोज वाट पाहिल्या आहेत, तर तुम्ही तोच व्हिडिओ पहा जो वितरणाचा स्पष्टपणे लिहिलेला असतो. कारण आपल्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे जे आहेत की एक हेडिंगला आणि एक मध्ये असं अजिबात होत नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, आज कोणत्याही पद्धतीने वितरणाच्या संदर्भात इथून पुढे कोणतीही अपडेट आली तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.